निवडणुकीमध्ये सर्वाधिक मेहनत करूनही उद्धव ठाकरेंना 9 जागा मिळाल्या. 18 वरनं 9 वर आले. काय मिळवलं याचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका त्यांच्यावर बसलाय. चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबाबत वक्तव्य. निवडणूक लढताना काही मर्यादा असतात, त्याचं पालन झालं नाही. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला. नागपूरमधल्या संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. गेली 10 वर्ष शांत असलेलं मणिपूर वर्षभरापासून अशांत आहे. तिथं जे झालं ते घडलं की घडवलं हा प्रश्न आहे. मणिपूरच्या प्रश्नावर लक्ष देणं गरजेचं. मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला. सेवकात मीपणा नको, अहंकार नसावा. सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या. प्रवासात असल्यानं मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते पाहिलं नाही, परंतु बराच वेळा बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. चंद्रकांत पाटील यांची भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. भागवत हे सर्वांचेच पालक. घरात काही घडलं तर त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार. पाटलांचं वक्तव्य. अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेवरनं दूर करा. मोहन भागवत यांनीच हे सरकार खाली खेचावं. संजय राऊत यांचं मोहन भागवत यांना आवाहन. मणिपूर आणि काश्मीरमधल्या हिंसाचारावरनं सामनामधनं मोदी सरकारवर टीकेचे बाण. हत्यांचं खापर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांवर फुटेल. सामनातून टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये अस्वस्थता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक. या बैठकीत निमंत्रणावरनं नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता. शिंदे आणि राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झाले. सुपारी घेतलेल्या पक्षांनी कशासाठी नाराज व्हावं. खासदार संजय राऊतांची टीका. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये महाविकास आघाडी मजबूतीनं लढणार आणि सत्ता मिळवणार. राऊतांनी व्यक्त केला विश्वास. मोदींचं हे उधारीवरचं सरकार. नायडू आणि नितीश कुमारांच्या मेहरबानीवरचं सरकार. नितीश कुमार चंद्राबाबूंना मोठं मंत्रालय मिळालं नाही. केंद्रात नायडू आणि नितीश कुमार हे अतृप्त आत्मे. संजय राऊत यांचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. गोड बोलून काटा काढण्याचं काम सुरू आहे. जरांगेंचा आरोप तर उपचार घेणार नसल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार. युगेंद्र पवारांना बारामती मतदारसंघातनं विधानसभेची उमेदवारी द्या. कार्यकर्त्यांची आग्रही मागणी. कार्यकर्त्यांनी शरद पवारांची घेतली भेट. आता पुढचे 4 महिनेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असेल. नोव्हेंबरनंतर स्वतःहून अध्यक्षपद सोडणार. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी जयंत पाटलांचं वक्तव्य. आता विधानसभा हे एकच लक्ष्य. आपल्याकडे भरपूर जागा आहेत. जिथं मिळेल तिथं लढा. सन्मानानं लढा. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं आवाहन. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दुष्काळी भागाचा करणार दौरा. बारामतीमध्ये आज शरद पवारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन. पहिल्याच पावसात पाणी साचून झालेल्या नुकसानाची खासदार सुप्रिया सुळेंनी केली पाहणी. यावेळेला नागरिकांशीही साधला संवाद. नीट परीक्षा पुन्हा घ्या. खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी. ओमराजेंचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांना पत्र. अमित शहांकडे गृह आणि सहकार खातं. नितीन गडकरींना रस्ते वाहतूक खातं. संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंहांकडेच. अमित शहांकडे गृह खातं. अमित शहांनी आजपासून स्वीकारला पदभार. काल मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार. परराष्ट्र मंत्रिपदाची एस जयशंकर यांच्यावर जबाबदारी. एस जयशंकर यांनी स्वीकारला कार्यभार. अश्विनी वैष्णव यांनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार. अश्विनी वैष्णव पुन्हा रेल्वे मंत्रीपदी रुजू. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खातं तर जेपी नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी. पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. मनोहरलाल खट्टर यांना नगरविकास खातं. रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री. रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद तर आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी प्रतापराव जाधव यांच्याकडे. युवक देशाचं भविष्य आहे. तरुणांना पुढे आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी चांगलं काम केलं.
निश्चितच क्रीडा आणि युवक कल्याण खात्याच्या माध्यमातून चांगलं काम होईल. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार खात्यात काम करण्याची संधी मिळतेय, ही मोठी गोष्ट. समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारं हे खातं असल्याची मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मोदींनी विश्वास ठेवून पुन्हा जबाबदारी दिली. भटक्या विमुक्तांसाठी काम करण्याची संधी मिळतेय, हे भाग्य. खाते वाटपानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. मंत्रिपदाची शपथ घेताच मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडमध्ये. पुण्यातील पावसाची स्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. कॅबिनेट खातं न मिळाल्यानं खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड. शिंदे गटाशी दुजाभाव होत असल्याचा बारणेंचा आरोप. कल्याण डोंबिवली पालिकेच्या बारवी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाणी वाया. जलवाहिनी फुटल्यानं कल्याणमधला पाणी पुरवठा आज बंद राहणार. आता बोटीत बसून घेता येणार वाघांचं दर्शन. नागपूरमधल्या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जून महिन्यातल्या तिसऱ्या आठवड्यात बोट जंगल सफारीला होणार सुरुवात. राज्यातल्या शाळांमध्ये 15 जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी होणार. शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी. 1ली ते 8वीच्या मुलांसाठी ही योजना असणार. समृद्धी महामार्गावर अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ. परिवहन आणि महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शेकडो अपघात. जानेवारी ते 31 मे दरम्यान झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू. आता सॅटेलाइट करणार टोल वसुली. 2 वर्षात लागू करणार ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली फास्टॅगची व्यवस्था लवकरच रद्द होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.